सर्वांना जय जिनेंद्र। विषय श्री जैन धर्म बेसिक नॉलेज मंगलाचरण। जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः, जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः, जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। नमो अरहन्ताणं, नमो सिद्धाणं, नमो आयिरीयाणं, नमो उवाध्यायाणं, नमो लोये सव्वसाहूणम्। मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां, ज्ञातारं विश्वतत्त्वानां, वन्दे तद्गुणलब्धये, वन्दे तद्गुणलब्धये। मङ्गलं भगवान् वीरो, मङ्गलं गौतमो गणी, मङ्गलं कुन्दकुन्दाद्यो, जैनधर्मोऽस्तु मङ्गलम्। सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वकल्याणकारकं, प्रधानं सर्वधर्माणां, जैनं जयतु शासनं, जैनं जयतु शासनं, जैनं जयतु शासनम्। शास्त्र स्वाध्यायासाठी आवश्यक अशा अनिवार्य संकल्पनांचा अभ्यास आपण या व्याख्यानमालेद्वारे करतो आहोत। या अंतर्गत विश्व, द्रव्य आणि गुण यांचा आपण अभ्यास केलेला आहे। या अंतर्गत सामान्य गुण आणि विशेष गुणांची चर्चा आपण प्रश्न क्रमांक 44, 45, 46 या 47, 48 क्रमांकापर्यंतच्या प्रश्नांमध्ये केलेली आहे। आता पुढे आपण याच सामान्य गुण आणि विशेष गुणांच्या प्रकरणाला पुढे घेऊन जात प्रश्न क्रमांक 49 पासून आज पाहूया। प्रश्न क्रमांक 49 आहे, जीवादी प्रत्येक द्रव्यामध्ये कोणकोणते गुण आहेत? जीवादी प्रत्येक द्रव्यामध्ये कोणकोणते गुण आहेत? इथे विशेष गुणांच्या अपेक्षेने हा प्रश्न विचारलेला आहे की प्रत्येक द्रव्यामध्ये सामान्य गुण तर असतातच आणि ते संख्या अपेक्षेने अनंत आहेत आणि त्यातील मुख्य 6 आहेत। यांची चर्चा आपण विगत प्रश्नामध्ये केली। परंतु प्रत्येक द्रव्याला भिन्न भिन्न करणारे असे जे विशेष गुण आहेत ते विशेष गुण कोणकोणते असतात तर ते विचारण्याच्या दृष्टीने हा 49 क्रमांकाचा प्रश्न विचारलेला आहे की जीव, पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश, काल या जीवादी प्रत्येक द्रव्यामध्ये कोणकोणते विशेष गुण असतात? उत्तर, जीवादी सर्व द्रव्यांमध्ये अस्तित्वादी अनंत सामान्य गुण समान रीतीने असतात। केवळ विशेष गुणच सर्व द्रव्यांमध्ये न राहता आपापल्या द्रव्यांमध्ये असतात। ते पुढील प्रमाणे आहेत। म्हणजे सामान्य गुण तर सर्वच द्रव्यांमध्ये आढळतात, परंतु विशेष गुण सर्व द्रव्यांमध्ये न आढळता आपापल्या द्रव्यांमध्ये आढळतात। तर ते कोणकोणते आहेत ते पुढे सांगितलेलं आहे। पहिलं द्रव्य जीवद्रव्य, त्यामध्ये विशेष गुण कोणते आहेत? ज्ञान, दर्शन, सुख, वीर्य, श्रद्धा, चारित्र्य, क्रियावती शक्ती इत्यादी। म्हणजे द्रव्यामध्ये सामान्य गुण अनंत असतात, त्यातले मुख्य 6 सांगितले होते। आणि आता येथे विशेष गुण किती असतात तर प्रत्येक द्रव्यामध्ये विशेष गुणांची संख्या सुद्धा अनंतच असते। परंतु अनंताला सांगता येत नाही, अनंत मोजता येत नाहीत, म्हणून येथे त्या विशेष अनंत गुणांपैकी काही गुणांची नावे किंवा काही गुणांचं स्वरूप येथे आपल्याला सांगत आहेत। तर विशेष गुणांमध्ये पहिलं द्रव्य इथे घेतलेलं आहे जीवद्रव्य आणि त्या जीवद्रव्याचे विशेष गुण सांगताना सांगितलेलं आहे ज्ञान गुण, दर्शन गुण, श्रद्धा गुण, चारित्र्य गुण, सुख गुण, वीर्य गुण, क्रियावती शक्ती इत्यादी इत्यादी अनेक विशेष गुण याच्यामध्ये आहेत। आता याचा खूप विस्तार करता येऊ शकतो की ज्ञान गुण असा की जो जाणण्याचं काम करतो, दर्शन गुण असा की जो पाहण्याचं काम करतो, श्रद्धा गुण की जी श्रद्धा ठेवण्याचं काम करतो, सुख गुण की जो सुखदुःखाचं वेदन करतो, चारित्र्य गुण की जो लीनता करण्याचं काम करतो, ध्यान करण्याचं काम करतो, क्रियावती शक्ती की जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी द्रव्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरण होण्यामध्ये कारणरूप आहे। तर असे अनेक विशेष गुण आपल्याला जीवद्रव्यामध्ये सांगता येतील। आणखी अनंत आहेत, आणखी भरपूर सांगता येतील, परंतु येथे काहीच गुणांचा उल्लेख केलेला आहे।
दुसरं द्रव्य आहे पुद्गल द्रव्य. या पुद्गल द्रव्यामध्ये कोणकोणते विशेष गुण आहेत? तर स्पर्श गुण, रस गुण, गंध, वर्ण, क्रियावती शक्ती इत्यादी. म्हणजे स्पर्श, आपल्याला स्पर्श होतो पुद्गल द्रव्याचा, रस त्याची चव चाखता येते, गंध त्या पुद्गल द्रव्यांना गंध असतो, वास असतो, आणि वर्ण म्हणजे त्यांना रंग असतो. शिवाय हे पुद्गल द्रव्य सुद्धा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. यामध्ये कारणरूप असते क्रियावती शक्ती. तर हे विशेष गुण आपल्याला पुद्गल द्रव्यामध्ये देखील पाहायला मिळतात. पुढे धर्मद्रव्य, जे तिसरं द्रव्य आहे धर्मद्रव्य, याचा विशेष गुण कोणता आहे? तर याचा एक विशेष गुण येथे सांगितलेला आहे गती हेतुत्व. गती हेतुत्व नावाचा विशेष गुण या धर्मद्रव्यामध्ये आहे की ज्यामुळे हे धर्मद्रव्य इतर सर्व द्रव्याहून आपल्याला वेगळं पाहता येतं, वेगळं करता येतं. हा त्याचा विशेष गुण आहे. म्हणजे हा गती हेतुत्व नावाचा गुण इतर कोणत्याही द्रव्यांमध्ये आपल्याला सापडत नाही. आता गती हेतुत्व गुण म्हणजे कशाला म्हणत असतील? तर जीव आणि पुद्गलांना गमन करण्यामध्ये जो कारणरूप गुण, निमित्त रूप गुण सांगितला जाईल त्याचंच नाव काय आहे? गती हेतुत्व. हा एक गुण आहे, तो धर्मद्रव्याचा विशेष गुण आहे आणि त्याच्या निमित्ताने जीव आणि पुद्गल द्रव्य काय करतात? आपापल्या परीने गमन करतात. पुढचं चौथं द्रव्य आहे अधर्मद्रव्य. याचा विशेष गुण कोणता आहे? तर बरोबर त्या धर्मद्रव्याच्या विरुद्ध स्थिती हेतुत्व. स्थिती हेतुत्व नावाचा एक विशेष गुण या अधर्मद्रव्यामध्ये आहे की जो विशेष गुण कोणता? तर स्थिती हेतुत्व नावाचा जो विशेष गुण अधर्मद्रव्यामध्ये आहे तो इतर कोणत्याही द्रव्यामध्ये नाही. स्थिती हेतुत्व म्हणजे थांबण्यामध्ये निमित्त रूप असा गुण. तर हा गुण केवळ अधर्मद्रव्यामध्येच आहे. तो त्याचं लक्षण आहे, तो त्याचं स्वरूप आहे, तो अन्य कोणत्याही द्रव्यामध्ये आपल्याला सापडत नाही. म्हणूनच त्याचं नाव विशेष गुण आहे. जर तो इतर द्रव्यांमध्ये सापडला असता तर तो विशेष गुण न राहता सामान्य गुणच झाला असता. पुढचं पाचवं द्रव्य आहे आकाश द्रव्य आणि या आकाश द्रव्याचा विशेष गुण आहे अवगाहन हेतुत्व. अवगाहन हेतुत्व. अवगाहन हेतुत्व. अवगाहन म्हणजे जागा देणं, अवकाश प्रदान करणं. आणि इतर 5 द्रव्यांना आकाश द्रव्य जागा देण्याचं काम करतं. जागा देण्यामध्ये ते निमित्त आहे. म्हणून या आकाश द्रव्याचा विशेष गुण अवगाहन हेतुत्व आहे. हा अवगाहन हेतुत्व नावाचा विशेष गुण केवळ आकाश द्रव्यामध्येच आहे, तो अन्य द्रव्यांमध्ये नाही. 6वं आणि अंतिम द्रव्य आहे कालद्रव्य आणि या कालद्रव्याचा विशेष गुण आहे परिणमन हेतुत्व. परिणमन होण्यामध्ये, बदल होण्यामध्ये, चेंज होण्यामध्ये कारणरूप असणारं, निमित्त रूप असणारं हे कालद्रव्य आहे आणि या कालद्रव्याचा विशेष गुण आहे जो इतर द्रव्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याचं नाव आहे परिणमन हेतुत्व. परिणमन हेतुत्व. हा परिणमन हेतुत्व नावाचा गुण या कालद्रव्याचं लक्षण आहे, कालद्रव्याचं स्वरूप आहे. तर अशा प्रकारे हा 49 क्रमांकाचा प्रश्न आपण पाहिला की ज्याच्यामध्ये 6 द्रव्यांचे विशेष गुण सांगितलेले आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो. पहिलं जीव द्रव्य, ज्ञान, दर्शन, सुख, वीर्य, श्रद्धा, चारित्र्य, क्रियावती शक्ती इत्यादी. दुसरं पुद्गल द्रव्य, त्याचे विशेष गुण आहेत स्पर्श, रस, गंध, वर्ण, क्रियावती शक्ती इत्यादी. तिसरं द्रव्य आहे धर्मद्रव्य, त्याचा विशेष गुण आहे गती हेतुत्व. अधर्मद्रव्याचा विशेष गुण आहे स्थिती हेतुत्व. आकाश द्रव्याचा विशेष गुण आहे अवगाहन हेतुत्व आणि कालद्रव्याचा विशेष गुण आहे परिणमन हेतुत्व. तर असा हे द्रव्य आणि त्यांचे विशेष गुण आपण पाहिले. पुढचा 50 क्रमांकाचा प्रश्न पाहूया. गुणाची व्याख्या जाणल्यामुळे आपल्याला काय लाभ होतात? गुणांचं स्वरूप जाणल्यामुळे आपल्याला कोणते लाभ होतात? उत्तर, गुणांची व्याख्या जाणल्यामुळे आपल्याला अनेक लाभ होतात. 1. गुणांमुळे द्रव्याची सिद्धी होते, म्हणून द्रव्याचा परिचय प्राप्त होतो. जर गुणच नसतील तर आपण द्रव्याचा परिचय कसा प्राप्त करून घेणार? जर विशेष गुण माहिती नसतील तर हे द्रव्य कोणतं आहे ते आपल्या लक्षात कसं येणार? आणि म्हणून पहिला लाभ आहे की गुणांना समजून घेतल्यामुळे आपल्याला द्रव्यांचा परिचय होतो, द्रव्यांची ओळख होते
किंबहुना गुणांच्या अस्तित्वामुळे द्रव्याचं अस्तित्व सिद्ध होतं आणि त्यामुळे या गुणांना जाणल्यामुळे आपल्याला द्रव्यांचाही परिचय प्राप्त होतो. दुसरा लाभ आहे, एका द्रव्याचा कोणताही गुण त्याच द्रव्याच्या दुसऱ्या गुणामध्ये देखील काहीही करू शकत नाही, कारण प्रत्येक गुणाचे लक्षण भिन्न भिन्नच असते. असा सम्यक बोध झाल्यामुळे कर्तृत्व बुद्धीचा आणि आकुलतेचा नाश होतो. अतिशय सुंदर लाभ सांगतात की एकाच द्रव्यामध्ये अनंत गुण राहतात हे आपण पाहिलंय. मग एका द्रव्याचा एक गुण त्याच द्रव्याच्या दुसऱ्या गुणामध्ये काहीही परिवर्तन करीत नाही, करू शकत नाही. म्हणजे एक गुण त्याच द्रव्याच्या दुसऱ्या गुणाचा करता धरता हरता बनत नाही. प्रत्येक गुण स्वतंत्र स्वतंत्र आहे, म्हणजे त्याचं लक्षण स्वतंत्र स्वतंत्र आहे. राहतात एकत्रच, एका द्रव्याच्या आश्रयानेच राहतात, परंतु प्रत्येक गुणाचं स्वरूप वेगळं आहे. प्रत्येक गुणाचा स्वभाव भिन्न भिन्न आहे. प्रत्येक गुणाचं कार्य वेगवेगळं आहे. या अपेक्षेने येथे सांगतात की प्रत्येक गुण भिन्न भिन्न आहे, प्रत्येक गुण अन्य अन्य आहे, प्रत्येक गुणाचा स्वभाव लक्षण आणि कार्य वेगवेगळं आहे. एक गुण दुसऱ्या गुणाचं कार्य करू शकत नाही, एक गुण दुसऱ्या गुणाचा करता धरता हरता बनत नाही. यावरून आपल्या हे लक्षात येतं की एक गुणच जर दुसऱ्या गुणाचं कार्य करू शकत नसेल तर एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचं कार्य कसं करणार. यावरून आपल्याला वस्तू स्वातंत्र्याचा महान सिद्धांत समजून येतो. कर्तृत्व बुद्धी इतर द्रव्यांचं परिणमन करण्यामध्ये जी आमची कर्तृत्व बुद्धी हर समयाला सुरू असते, या कर्तृत्व बुद्धीचा नाश होतो. आणि हे समजल्यामुळे हे तत्वज्ञान आणि हे वस्तू स्वातंत्र्य समजून घेतल्यामुळे आपल्या कर्तृत्व बुद्धीचा नाश झाल्यामुळे सहजच आपल्याला निराकुलतेची प्राप्ती होते आणि परद्रव्यांमध्ये परिणमन करण्याचा हा मिथ्या अहंकार दूर झाल्यामुळे सहजच जीवाला अनंत सुख आणि निराकुलता प्रकट झाल्याशिवाय राहत नाही. तर हा गुणांची व्याख्या जाणल्यामुळे होणारा दुसरा लाभ आपण पाहिला. तर अशा प्रकारे गुणांची व्याख्या केल्यामुळे, गुणांचं स्वरूप समजून घेतल्यामुळे आपल्याला द्रव्याच्या विशेष स्वरूपाचं ज्ञान होतं, द्रव्याची महिमा लक्षात येते, गुणांचा भेद आणि अभेद रूप दोन्ही स्वरूप आपल्या लक्षात येतं आणि त्यामुळे वस्तू व्यवस्थेला समजून घेण्यामध्ये फार महत्वाची भूमिका हे गुण आणि त्या गुणांचं होणारं ज्ञान बजावतं. आणि त्यामुळे साहजिकच आपल्याला या वस्तू स्वभावाचं यथावस्थित ज्ञान झाल्यामुळे आपल्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती अवश्य रूपाने होऊ शकते. तर अशा प्रकारे आपण गुण हे प्रकरण पाहिलं की ज्याच्यामध्ये आपण एकूण 50 प्रश्न पाहिले. आता पुढच्या प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आहे पर्याय. पर्याय म्हणजेच अवस्था. आता हे प्रकरण आपण सुरू करणार आहोत. एकूण मी क्रम सांगतो आहे की विश्व, मग विश्वांतर्गत येणारे द्रव्य, द्रव्य मग द्रव्यानंतर येणारे गुण आणि मग गुण झाल्यानंतर त्या गुणांच्याच होणाऱ्या पर्यायी, असं विश्व द्रव्य गुण पर्याय हे आपल्याला या दर्शनशास्त्राला समजावून घेण्यामध्ये अतिशय महत्वाचे भाग आहेत जे आपण शिकतो आहोत. चला पाहूया मग पर्याय नावाचं प्रकरण पाहूया. प्रश्न क्रमांक आहे 51. पर्याय कशाला म्हणतात. प्रश्न आहे पर्याय कशाला म्हणतात. उत्तर, गुणांच्या कार्याला अर्थात परिणमनाला पर्याय असे म्हणतात. जे गुणांचं कार्य आहे, गुणांचं परिणमन आहे, त्यालाच पर्याय म्हणतात. मी पुन्हा एकदा वाचतो. गुणांच्या कार्याला अर्थात परिणमनाला पर्याय असे म्हणतात. म्हणजे द्रव्य आहे, त्या द्रव्यांतर्गत अनंत गुण आहेत आणि ते अनंत गुण निष्क्रिय नाही आहेत. हर समयाला त्या गुणांचं काही ना काहीतरी कार्य होत आहे, त्या गुणांमध्ये काही ना काहीतरी चेंज होतो आहे. प्रत्येक समयाला त्या गुणांच्या अवस्था बदलत आहेत. बस त्यालाच पर्याय असे म्हणतात. उदाहरणार्थ कैरी आहे, आंबा आहे, कैरी आहे आणि मग ती कैरी, त्या कैरीमध्ये अनेक गुण आहेत. स्पर्श, रस, गंध, वर्ण असे अनेक गुण आहेत. मग ती कैरीचं काय बनतं तर काही काळानंतर तिचा आंबा होतो. हे आपण उदाहरण बघितलेलं आहे पूर्वी.
मग त्यामध्ये त्या कैरीमध्ये स्पर्श आहे, टणक आणि घट्ट अशी ती कैरी आहे, पण काही काळानंतर ती मऊ होते. म्हणजे तिचा जो स्पर्श होता, स्पर्श नावाचा गुण, तो कैरी असतानाही स्पर्श नावाचा गुण तिच्यामध्ये आहे. आणि आता पिकलेला आंबा झाला तर त्यावेळी देखील त्याच्यामध्ये स्पर्श नावाचा गुण आहे, परंतु त्या स्पर्श नावाच्या गुणाची पर्याय बाकी बदललेली आहे. त्या स्पर्श गुणामध्ये कार्य घडलेलं आहे. काय कार्य घडलं? तो पूर्वी टणक आणि घट्ट स्पर्श होता आणि आता पिकल्यानंतर तोच आंबा बनल्यानंतर आपल्याला मऊ स्पर्श लागतो आहे. कैरीचा विशिष्ट असा वास होता, त्याच्यामध्ये गंध नावाचा गुण आहे आणि त्या गंध नावाच्या गुणाची कैरीमध्ये असणारी विशिष्ट वास रूप पर्याय होती. आणि आता पिकल्यानंतर बघा त्याच्यामध्ये कार्य घडलं, त्या गंध नावाच्या गुणामध्ये कार्य घडलं आणि पिकल्यानंतर त्या आंब्याचा विशेष असा वास येऊ लागला. हे त्या गंध गुणामध्ये झालेलं कार्य आहे. त्यानंतर रस, रस म्हणजे चव, हे तर खूप ओळखायला सोपं आहे. कैरीमध्ये रस नावाचा गुण आहे आणि पिकलेल्या आंब्यामध्ये सुद्धा रस नावाचा गुण आहे, पण दोन्ही रस नावाच्या गुणांच्या कार्यामध्ये फरक आहे. कैरी असताना त्या रसगुणाची आंबट रूप पर्याय आहे आणि पिकल्यानंतर रसगुण तोच आहे, परंतु त्याची गोड रूप पर्याय तेथे उत्पन्न झालेली आहे. याच्यावरून लक्षात येतं की स्पर्श, रस, गंध, वर्ण हे गुण द्रव्यामध्ये सदाकाळ असतात, परंतु त्या गुणांचं कार्य सतत सुरू असतं. प्रत्येक समयाला हे गुण परिणमन करत असतात, बदलत असतात, चेंज होत असतात आणि त्यांच्यामध्ये होणाऱ्या त्या कार्याला, त्यांच्यामध्ये होणाऱ्या त्या परिणमनाला, त्यांच्यामध्ये होणाऱ्या त्या बदलालाच पर्याय असे म्हणतात. आता लक्षात आलं असेल, सोपा विषय आहे हा, फार काही कठीण नाही. तर पर्याय कशाला म्हणतात? गुणांमध्ये होणाऱ्या कार्याला, गुणांच्या होणाऱ्या परिणमनाला, गुणांमध्ये होणाऱ्या बदलालाच पर्याय असे म्हणतात. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 52. पर्यायाला आणखी दुसरी कोणकोणती नावे आहेत? विश्वाला आपण इतर नावं पाहिली, द्रव्याला इतर नावं पाहिली, गुणांना देखील अन्य अन्य नावे आहेत, तशी पर्यायांना आणखी दुसरी कोणती कोणती नावे आहेत? उत्तर, खूप नावे आलेली आहेत, आपण काळजीपूर्वक ऐकावं. पर्यायीला अवस्था, क्रिया, कार्य, दशा, परिणाम, परिणमन, परिणती, अंश, भाग, प्रकार, भेद, क्रमवर्ती, व्यतिरेकी, अनित्य, विशेष इत्यादी अनेक नावे आहेत. पर्याय म्हणजे बदलत जाणं आणि ह्या पर्यायी बदलत जातात, अनेक होतात. साहजिकच त्याची समानार्थी नावे सुद्धा अनेक आहेत. मग पर्यायीला आणखी कोणकोणती नावे आहेत? पुन्हा एकदा वाचून दाखवतो. पर्यायीलाच अवस्था म्हणतात, क्रिया म्हणतात, कार्य म्हणतात, दशा, परिणाम, परिणमन, परिणती, अंश, भाग, प्रकार, भेद, क्रमवर्ती, व्यतिरेकी, अनित्य, विशेष अशी अनेक नावे या पर्यायीला आहेत. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या संदर्भामध्ये वेगवेगळे शब्द वापरले जातात आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अँगलनी ती नावे आलेली आहेत. आता आपण त्याच्या विस्तारामध्ये जायला नको, फक्त एवढंच लक्षात घ्यावं की पर्यायीला शास्त्रांमध्ये अनेक नावांनी संबोधित करण्यात आलेलं आहे, परंतु त्या सर्वांचा अर्थ एकच आहे की गुणांमध्ये प्रत्येक समयाला जो चेंज होत जातो, प्रत्येक वस्तू हर समयाला जी बदलत बदलत जाते, तिचंच नाव काय आहे? पर्याय असं आहे. पुढे प्रश्न क्रमांक 53. फार महत्वाचा भाग आहे हा आणि थोडासा वेगळा आहे, फक्त तो विशेष आपण समजून घ्यावा. अवघड काही नाही आहे. म्हणजे काही वेळेला काही भाग आपल्याला अवघड वाटतो, पण वास्तवामध्ये तो अवघड नसतो. आपल्याला तो समजून घेण्यामध्ये कुठेतरी अडचण वाटते म्हणून तो अवघड वाटतो. वास्तवामध्ये तो भाग सोपाच असतो. आपण तर सर्वजण केवळ ज्ञान स्वभावी आहोत. केवळ ज्ञान प्रकट करणं हे तर आपल्या पर्यायीचं काम आहे आणि एवढा आपला विशुद्ध स्वभाव असताना एखादी गोष्ट नाही समजली तर आपण पुन्हा प्रयत्न करावा, परंतु ती अवघड आहे असं म्हणून त्या भागापासून आपण अनुत्साहित होऊ नये.
तर पाहूया पुढचा भाग आहे. थोडेसे शब्द वेगळे आहेत, आपण समजून घेण्याचा प्रयत्न करावा. प्रश्न क्रमांक 53 आहे, पर्यायीचे किती भेद आहेत? जसे गुणांचे 2 भेद केले होते, सामान्य गुण आणि विशेष गुण, तसाच इथे प्रश्न आहे, पर्यायींचे किती भेद आहेत? पर्यायींचे किती प्रकार होतात? उत्तर, पर्यायीचे 2 भेद आहेत. एक व्यंजन पर्याय आणि दुसरा अर्थ पर्याय. एक व्यंजन पर्याय आणि दुसरा अर्थ पर्याय. पुढचा प्रश्न 54 क्रमांक, व्यंजन पर्याय कशाला म्हणतात? साहजिकच आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो, त्यांचीच उत्तर पुढे पुढे आलेली आहेत. व्यंजन पर्याय कशाला म्हणतात? व्यंजन पर्याय कशाला म्हणतात? उत्तर, द्रव्याच्या प्रदेशत्व गुणाच्या कार्याला व्यंजन पर्याय असे म्हणतात. द्रव्याच्या प्रदेशत्व गुणाच्या कार्याला व्यंजन पर्याय असे म्हणतात. जसे जीवादी द्रव्यांचा आकार. जीवादी द्रव्यांचा आकार. आपण पुढचा प्रश्न पण वाचून घेऊया आणि मग मी एकाच वेळी त्यांचा अर्थ सांगतो. प्रश्न क्रमांक 55, अर्थ पर्याय कशाला म्हणतात? दुसरा जो प्रकार आहे, पहिला व्यंजन पर्याय, दुसरा अर्थ पर्याय. तर अर्थ पर्याय कशाला म्हणतात? उत्तर, प्रदेशत्व गुणाला सोडून इतर सर्व गुणांच्या कार्याला अर्थ पर्याय असे म्हणतात. जसे ज्ञानादी किंवा रसादी गुणांच्या अवस्था. जसे ज्ञानादी किंवा रसादी गुणांच्या अवस्था. पाहूया अर्थ काय होतो. पर्यायीचे किती भेद होतात असा प्रश्न विचारला, तर पर्यायीचे 2 भेद होतात. एक व्यंजन पर्याय आणि दुसरा अर्थ पर्याय. आता व्यंजन पर्याय कशाला म्हणतात? तर द्रव्याच्या प्रदेशत्व गुणाच्या कार्याला व्यंजन पर्याय असे म्हणतात, जसा जीवादींचा होणारा आकार. म्हणजे थोडक्यात असं लक्षात घ्या, हे सगळं स्वरूप आपण असं लक्षात घ्यावं की कोणतंही एक द्रव्य घ्या, कोणतंही एक द्रव्य घ्या, तर त्या द्रव्यामध्ये किती गुण असतात? द्रव्यामध्ये किती गुण असतात? अनंतानंत गुण असतात. आता त्या अनंतानंत गुणांपैकी एक गुण असतो प्रदेशत्व नावाचा गुण, कारण तो सामान्य गुण आहे. आपण बघितलं होतं, अस्तित्व, वस्तुत्व, द्रव्यत्व, प्रमेयत्व, प्रदेशत्व, अगुरु, लघुत्व. तर त्यामध्ये एक प्रदेशत्व नावाचा गुण आहे, जो प्रत्येक द्रव्यामध्ये आहे. आणि या प्रदेशत्व गुणाच्या कार्यामुळे त्या द्रव्याचा कोणता ना कोणता तरी आकार प्राप्त होतो. म्हणजे द्रव्याला कोणता ना कोणता तरी आकार असतो. यामध्ये कारण त्या द्रव्यामध्ये असणारा प्रदेशत्व नावाचा गुण असतो. फार सोपा आहे, मी उदाहरण दिल्यानंतर आपल्याला लगेच समजेल. तर प्रत्येक द्रव्यामध्ये त्या द्रव्याला आकार देणारा एक गुण असतो, त्याचं नाव प्रदेशत्व गुण आहे. आणि त्या प्रदेशत्व गुणाच्या कार्यामुळे त्या द्रव्याला कोणता ना कोणता तरी आकार प्राप्त होतो. यालाच व्यंजन पर्याय असे म्हणतात. त्यालाच काय म्हटलं जातं? व्यंजन पर्याय, म्हणजे आकार रूप पर्याय. आता हे तर एक प्रदेशत्व गुणाचं कार्य झालं, परंतु त्या द्रव्यामध्ये प्रदेशत्व गुण सोडून अनंत गुण अजूनही बाकी आहेत. अनंत गुण बाकी आहेत. तर त्या सर्व अनंत गुणांच्या पर्यायींना एकत्रितरित्या अर्थ पर्याय म्हणतात. फार सोपा आहे हो, खूप सोपा आहे. म्हणजे एक द्रव्य, त्या एका द्रव्यामध्ये अनंत गुण, त्या अनंत गुणांपैकी आकार प्रदान करणारा एक प्रदेशत्व नावाचा गुण, आणि या प्रदेशत्व गुणाची जी आकाररूप पर्याय होते तिलाच व्यंजन पर्याय म्हणतात. आणि आकार सोडून त्या द्रव्याच्या अनंत गुणांचं जे परिणमन होतं, पर्यायी होतात, त्या सगळ्यांना एकत्रित मिळून अर्थ पर्याय असे म्हणतात. हे उदाहरणाद्वारे सांगतो, एका सेकंदात लक्षात येईल, आपल्याला लगेच कळेल आणि सोपं वाटेल, आपल्याला नक्की सोपं वाटेल. जसं आपण कोणाच्या तरी घरी गेलो किंवा कोणी आपल्या घरी आले आणि खूप वर्षांनी भेटतायत, तर ते पाहुणे आले आणि त्यांनी घरातल्या एका मुलाला पाहिलं आणि ते म्हणाले, अरे 10 वर्षानंतर आम्ही तुला बघतो आहे आणि किती उंच झालायस, किंवा खूप मोठा झालास तू. असं पहिलं वाक्य त्यांच्या तोंडातून बाहेर पडतं. आपल्याला सुद्धा हा अनुभव असेल
की बऱ्याच वर्षानंतर एखाद्या वाढत्या वयातल्या मुलाला पाहिल्यानंतर आपल्या तोंडून पटकन हे वाक्य जातं की अरे खूप उंच झालास, खूप मोठा झालास असं. मग पहिल्यांदा जी प्रतिक्रिया व्यक्त केली गेली ती कशाच्या आधारे व्यक्त केली गेली हो? त्या व्यक्तीच्या किंवा त्या बालकाच्या बाह्य आकाराला पाहून. मग काय केवळ त्याच्या आकाराचाच विकास झालेला आहे? बाकी त्याची शक्ती, त्याची बुद्धी, त्याच्यामध्ये अन्य काही परिणाम घडतायत त्याचा विकास झालेला नाही? फक्त शरीरच वाढलंय का हो? नाही, सर्वच बाबतीत त्याचा विकास झालेला आहे. परंतु बघता क्षणी आपली प्रतिक्रिया ही त्याच्या आकाराविषयी जाते आणि त्या आकारासोबतच अन्य गुणांचा सुद्धा विकास झालेला असतोच असतो. बस तेच इथे अभिप्रेत आहे की द्रव्यामध्ये सर्वच गुणांचा विकास किंवा सर्वच गुणांच्या पर्यायी प्रत्येक समयाला होत असतात. परंतु त्या अनंत गुणांपैकी आकार प्रदान करणारा जो प्रदेशत्व नावाचा गुण आहे त्याच्या होणाऱ्या पर्यायीला, त्या आकाराच्या पर्यायीला व्यंजन पर्याय म्हणतात आणि आकार सोडून जे इतर सर्व गुणांचं परिणमन होत आहे त्या सर्व परिणमनाला मिळून अर्थ पर्याय असे म्हणतात. आता लक्षात आलं असेल, जसे मी जीवद्रव्य आहे आणि माझ्या जीवद्रव्याचा हा आकार, जेवढं हे शरीर आपल्याला दिसतं आहे तोच माझ्या आत्म्याचा देखील आकार आहे. तर माझ्या जीवाचा जो हा आकार आहे, जो शरीराकार आहे, तर यालाच म्हणतात व्यंजन पर्याय. पण त्याच वेळेला माझ्यामध्ये ज्ञान आहे, दर्शन आहे, चारित्र्य आहे, अनंत गुण आहेत. तर या अनंत गुणांची ज्या पर्यायी होतात त्या सगळ्यांना एकत्रितरित्या अर्थ पर्याय असे म्हणतात. ही ठेवलेली नावं आहेत, ही आपण अशीच लक्षात घ्यावीत. थोड्या वेळापूर्वी आपण कैरीचं आणि आंब्याचं उदाहरण पाहिलेलं होतं. तर त्या कैरीचा जो आकार किंवा त्या आंब्याचा जो आकार, केवळ आकार, तर त्या आकाराचं नाव आहे व्यंजन पर्याय. पण आकारासोबत ती आंबट आहे, गोड आहे, त्याचा विशिष्ट वास आहे, अशा ज्या इतर पर्यायी त्या आंब्यामध्ये आहेत, आकार सोडून इतर सर्व स्पर्श, रस, गंध, वर्ण या सर्व पर्यायींना मिळून एक नाव आहे अर्थ पर्याय. थोडक्यात द्रव्याचा आकार ज्यामुळे होतो ती व्यंजन पर्याय आहे आणि आकार सोडून सर्व पर्यायींना अर्थ पर्याय असं नाव आहे. लक्षात आलं असेल आपल्या. तर मी हा भाग पुन्हा एकदा वाचून दाखवतो. प्रश्न क्रमांक 53, पर्यायीचे किती भेद आहेत? उत्तर, पर्यायीचे 2 भेद आहेत, एक व्यंजन पर्याय आणि 2 अर्थ पर्याय. प्रश्न क्रमांक 54, व्यंजन पर्याय कशाला म्हणतात? उत्तर, द्रव्याच्या प्रदेशत्व गुणाच्या कार्याला व्यंजन पर्याय असे म्हणतात, जसे जीवादी द्रव्यांचा आकार. प्रश्न 55, अर्थ पर्याय कशाला म्हणतात? उत्तर, प्रदेशत्व गुणाला सोडून इतर सर्व गुणांच्या कार्याला किंवा परिणमनाला अर्थ पर्याय असे म्हणतात, जसे ज्ञानादी किंवा रसादी गुणांच्या अवस्था. तर अशा प्रकारे येथे आपण व्यंजन पर्याय आणि अर्थ पर्याय यांचं स्वरूप काय आहे हे पाहिलं. आता पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 56, पर्यायीचे दुसरे प्रकार कोणते आहेत? म्हणजे हे दोन प्रकार तर आपण पाहिले की व्यंजन पर्याय आकाराशी संबंधित आणि अर्थ पर्याय आकार सोडून इतर सर्व पर्यायी. तर असेच आणखी कोणते प्रकार आहेत? पर्यायीचे आणखी कोणते प्रकार होतात? सोपं आहे पुढचं. उत्तर, पर्यायीचे द्रव्य पर्याय आणि गुण पर्याय हे 2 देखील भेद आहेत. इथे प्रवचनसार ग्रंथाच्या मुख्यतेने हे उत्तर दिलेलं आहे की दुसरा काही एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये पर्यायींचे 2 प्रकार, एक द्रव्य पर्याय आणि एक गुण पर्याय. फार सोपा आहे. प्रश्न क्रमांक 57, द्रव्य पर्याय कशाला म्हणतात? द्रव्य पर्याय कशाला म्हणतात? उत्तर, अनेक द्रव्यांची जणू एकच अवस्था आहे असे भासित होणाऱ्या पर्यायीला द्रव्य पर्याय असे म्हणतात. अनेक द्रव्यांची मिळून एक पर्याय झालेली आहे असं जेव्हा भासित होतं तेव्हा त्या पर्यायीला द्रव्य पर्याय असे म्हणतात. उदाहरणार्थ, जसा शर्ट, धोतर, पुस्तक आदी
समान जातीय द्रव्य पर्याय किंवा शरीर आणि जीव यांची एक रूप वाटणारी असमान जातीय द्रव्य पर्याय. आता ही द्रव्य पर्याय ज्याच्यामध्ये अनेक द्रव्यांची मिळून पर्याय झालेली आहे, तिला असं वाटतं तिला द्रव्य पर्याय म्हणतात. उदाहरणार्थ हा शर्ट आपल्याला दिसतो आहे, हा कुर्ता दिसतो आहे. आता हा एक वस्तू रूप आहे, ही वस्तू एकच आहे, परंतु क्षम्यता, तर ही वस्तू एकच आहे. पुद्गल द्रव्यापासून हा कुर्ता बनलेला आहे, हा शर्ट बनलेला आहे, परंतु काय ह्यातलं द्रव्य एकच आहे? एकाच पुद्गल परमाणूपासून हा शर्ट तयार झालेला आहे? नाही, यामध्ये अनंत अनंत पुद्गल परमाणू लागलेले आहेत आणि ते त्यांचा एक स्कंध बनल्यानंतर, त्यांचा एक गठ्ठा बनल्यानंतर हा शर्ट तयार झालेला आहे. म्हणजे कोणतीही वस्तू घ्या, पुस्तक आहे, आता हे पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये हे पुद्गल परमाणूंपासून तयार झालेलं पुस्तक आहे. मग हे एकाच पुद्गल परमाणूंपासून झालेलं आहे का अनेक पुद्गल, अनंत पुद्गल परमाणू एकत्रित येऊन पुस्तकाची रचना झालेली आहे? म्हणजे अनेक द्रव्य एकत्रित आल्यानंतर अनेक द्रव्यांची पर्यायी, अनेक द्रव्यांच्या पर्यायी एकत्रित येऊन एक पर्याय झाली, असा जेव्हा आपल्याला भास होतो तेव्हा त्या पर्यायीला द्रव्य पर्याय असे म्हणतात. आणि मग त्याचे समान जाती आणि असमान जाती असे दोन प्रकार केलेले आहेत. सोपं आहे. जसं पुद्गल द्रव्य एकत्रित आले, उदाहरणार्थ हा शर्ट, ह्याच्यामध्ये अनेक पुद्गल द्रव्यच, अनेक द्रव्य आहेत, परंतु सगळे पुद्गलच आहेत, म्हणजे समान जातीचे आहेत. तर या शर्टला समान जातीय द्रव्य पर्याय म्हणतात. आणि या उलट मी आत्मा आणि हे शरीर पुद्गल, मी जीवद्रव्य आणि हे शरीर पुद्गल, हे दोन्ही एकत्रित आले आणि या दोघांपासून ही एक पर्याय तयार झाली असं वाटतं, तर याला असमान जातीय द्रव्य पर्याय असं म्हटलं जातं. हा थोडासा भाग आता नाही लक्षात आला तरी चिंता नाही, केवळ आपण समजून घेण्याचा यत्न करावा. द्रव्य पर्याय कशाला म्हणतात? तर अनेक द्रव्यांची मिळून एक पर्याय झाली असा भास जिथे होतो त्याला द्रव्य पर्याय असे म्हणतात. मग समान समान द्रव्य एकत्रित आले असले, म्हणजे पुद्गल द्रव्य एकत्रित आले असले या शर्ट प्रमाणे, तर त्याला समान जातीय द्रव्य पर्याय म्हणतात. आणि जीव आणि पुद्गल दोन्ही भिन्न भिन्न जातीचे द्रव्य आहेत आणि ते एकत्रित आले आणि ही मनुष्य रूप पर्याय तयार झाली. मी मनुष्य आहे, म्हणजे हे मनुष्याचं शरीर पण आहे आणि मनुष्याच्या शरीरामध्ये मी आत्मा पण वास करतो आहे. तर या मनुष्य पर्यायीला असमान जातीय द्रव्य पर्याय असं म्हटलं जातं. द्रव्य पर्याय का म्हटलं? कारण शरीर आणि आत्मा दोन द्रव्यांची मिळून झालेली पर्याय, म्हणून याला द्रव्य पर्याय म्हटलं. आणि असमान जाती का म्हटलं? कारण जीव आत्मा जीव द्रव्य आहे आणि हे शरीर पुद्गल द्रव्य आहे, हे दोन्ही द्रव्य भिन्न जातीय आहेत, म्हणून या पर्यायीला असमान जातीय द्रव्य पर्याय असं म्हटलं. तर इथे हा द्रव्य पर्यायीचा भाग पूर्ण झाला. पुढचा प्रश्न क्रमांक 58, गुण पर्याय कशाला म्हणतात? पहिला द्रव्य पर्याय, दुसरा गुण पर्याय कशाला म्हणतात? उत्तर, अर्थ पर्यायालाच गुण पर्याय म्हणतात. अर्थ पर्यायालाच गुण पर्याय म्हणतात. म्हणजे आकार सोडून ज्या इतर सर्व पर्यायी आहेत त्या सर्वांना एकत्रित मिळून गुण पर्याय असं नाव दिलेलं आहे. हा थोडासा भाग लक्षात राहायला थोडासा कठीण वाटू शकतो, हरकत नाही, हा थोडासा कमीच लागतो, आपण चिंता करू नये. म्हणजे पुढच्या शास्त्र स्वाध्यायासाठी आम्हाला हे सगळं लक्षात नाही राहिलं तर मग कसं होणार, तर चिंता करू नका. आजचा जो आपण भाग पाहिलेला आहे तो शास्त्र स्वाध्याय करताना सुद्धा किंवा मोठमोठे ग्रंथ वाचताना सुद्धा खूप कमी वेळा येतो, म्हणून हा भाग आपल्याला जसाच्या तसा नाही आठवला त्यावेळेस तरी इतकी चिंता होणार नाही. पण किमान विश्व, द्रव्य, गुण, पर्यायी यांचं जे ठोकळ मानाने, स्थूल मानाने जे वर्णन आलेलं आहे, जे आपण पाहिलेलं आहे, ते बाकी आपल्याला लक्षात राहणं अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे थोडासा हा अंतिम भागामध्ये किंवा शेवटी जो आपण भाग पाहिला की व्यंजन पर्याय, अर्थ पर्याय किंवा द्रव्य पर्याय, गुण पर्याय, हे जरी आपल्याला तितकं लक्षात नाही राहिलं तरी चिंता नाही, पण समजून घेताना बाकी आपण व्यवस्थितरित्या समजावून घेतलं पाहिजे. एकच मिनिटामध्ये मी सगळी रिव्हिजन करतो.
द्रव्यामध्ये अनंत गुण असतात, त्यापैकी प्रदेशत्व गुणाचा पर्याय रूप जो आकार आहे त्या आकारालाच व्यंजन पर्याय असे म्हणतात. आणि आकार सोडून द्रव्यामध्ये जे इतर अनंत गुण आहेत त्यांच्या सर्व पर्यायींना अवस्थांना अर्थ पर्याय असे म्हणतात. हे झालं व्यंजन पर्याय आणि अर्थ पर्याय. आता आणखी एक प्रकार होतो द्रव्य पर्याय आणि गुण पर्याय. तर अनेक द्रव्यांची मिळून एक पर्याय झाली असा भास जिथे होतो त्या पर्यायीला द्रव्य पर्याय असे म्हणतात. आणि अर्थ पर्यायीलाच म्हणजे सर्व गुणांच्या मिळून पर्यायीलाच अर्थ पर्यायीलाच गुण पर्याय असे देखील म्हणतात. तर येथे आपण या पर्यायींचा हा विशेष भाग पाहिलेला आहे. आणखी पुढे यथासमय या व्यंजन आणि अर्थ पर्यायींचे सुद्धा स्वभाव व्यंजन पर्याय आणि विभाग व्यंजन पर्याय असे आणखी 2 प्रकार केलेले आहेत. सोपे आहेत. आपण त्यांची चर्चा यथासमय करूया. आजचा वेळ पूर्ण झाला. ओम नमः. जावाणी के ज्ञान से सूझे लोकालोक, सोवाणी मस्तक नमो सदा देत हूँ ठोक. जलो द्वादशांगमयी जिनवाणी माता की जय हो. जिन धर्म की जय.